तर मुंबईमध्ये शिवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत। वांद्र्यातील रंगशारदा येथे मुलाखती पार पडलेल्या आहेत। जो कार्यकर्ता जिंकू शकतो त्यालाच उमेदवारी देणार असल्याचं राहुल शेवाळ यांनी म्हटलंय। तर महायुती सर्वात जास्त जागा जिंकेल याची खात्री आहे असं प्रकाश सुर्वेंनी म्हटलेलं आहे। उमेदवार जिंकून येऊ शकतो त्यालाच ही उमेदवारी मिळणार आहे। महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल आणि कुठला उमेदवार जिंकेल त्याचा एकमेकांना कॉन्फिडन्स घेऊन निर्णय घ्यायचा चाललेला आहे। तीच प्रक्रिया आता चालू आहे। तोच फॉर्म्युला गृहीत धरून 2017चा ही महायुतीचा फॉर्म्युला ठरेल। आमच्या 150 जागांवर आता एकमत झालेलं आहे। बाकीच्या अजून काही थोड्या जागा आहेत। त्यामुळे मला खात्री आहे की शिवसेना आणि बीजेपीच्या सगळ्या महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडतील याची मला पूर्ण खात्री आहे। सर्व विभागामध्ये ते फेरफटका मारणार आहेत। जिथे जिथे आम्ही लढणार आहोत तिथे तिथे आणि निवडणूक त्यामुळे हे निवडणुकीचा पहिला प्रचाराचा भाग टप्पा पूर्ण झाला असं मला वाटतं। आमच्या इकडे पुन्हा याची त्यांना गरज पडणार नाही असं आम्हाला वाटतं आणि आमची बीजेपीची युती 200% पक्की आहे। त्यामुळे आम्हाला तशी चिंता नाही। तर दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशावरून भाजपचे आमदार सुभाष देशमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे। मानेंच्या प्रवेशाला विरोध पण भागीदारी नको असं म्हणत सुभाष देशमुख भावनिक झाल्याचं पाहायला आलं। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंनी भाजपात प्रवेश केला। मला काय माहिती नाही, पालकमंत्र्यांनी बोललेले आहेत। पालकमंत्र्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे। मला कसं काय आता त्यांनी तिथे जाहीरपणे तुमच्या समोर सांगितलंय आणि त्या कार्यकर्त्याने आल्यावर माझ्या कार्यालयामध्ये थोडासा हट्ट करून बसले। कालही मला ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी विचारलं, मी म्हटलं आजही भावना त्याच आहेत नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या। प्रवेश घ्यायला माझा कोणताही नकार नाही, कार्यकर्त्यांचाही नकार नाही। आता आमच्या निवडणुकीला तुम्ही आमच्या बरोबर भागीदार का आणून देता? रायगडच्या उरणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे पाहायला मिळतात। शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द करण्यात आले। महेंद्र थोरवेंच्या मनमानी आणि एकतर्फी कारभाराला कंटाळून हा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात येतोय। पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रभारी जिल्हा प्रमुखांची निवडणूक झाल्यानं आता शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचं बोललं जातं। तर आमच्या महिलांच्या सन्मानाला धक्का लावणाऱ्यांचे हात तोडणार इम्तियाज जलील यांचा बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमारांवरती जो आहे तो निशाणा पाहायला मिळतोय। भाजपच्या मंत्र्यांना देखील इशारा देण्यात आला। मुस्लिम महिला डॉक्टरांसोबत केलेल्या गैरवर्तणुकीचा त्यांनी समाचार घेतला। तू उत्तर प्रदेश का मंत्री होगा, अगर तू ये समझ रहा है कि तू मेरी बच्ची को कहीं हाथ लगा देगा और हम खामोश बैठेंगे, अगर तू हमारे सामने होता तो तेरा हाथ तोड़कर दूसरे हाथ में दे डालते हम कोई नहीं है, कोई दूसरी जमात के हम नेता नहीं है जहां पर हम अपनी बच्चियों की ऐसी बेइज्जती, ऐसी शर्मनाक बात हम सुनेंगे।